नमस्कार, मी स्वानंद जोशी. फूड लाईफ विथ स्वानंदमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनःपूर्वक स्वागत करतो. म्हणजे आज तुम्हाला एक कोकणातील ट्रेडिशनल पदार्थ दाखवणार आहे. आज आपण करणार आहोत तवशाचं थालीपीठ. आता तवसं म्हणजे काय हे बऱ्याच जणांना माहिती नसेल, त्यांच्यासाठी सांगतो. तवसं हा काकडीचा एक प्रकार आहे, जो काकडीपेक्षा खूप मोठा असतो आणि त्याची साल जी असते ती पिवळ्या रंगाची असते. तर ही जी काकडी असते त्याला तवसं असं म्हणतात. तर त्या तवशाचं थालीपीठ आज मी तुम्हाला दाखवणार आहे. अप्रतिम रेसिपी आहे, सोपी आहे, नक्की करून बघा. तुम्ही इथे बघू शकता मी हे तवसं घेतलंय. हे त्यातल्या त्यात छोटं तवसं आहे, ह्याच्यापेक्षा खूप मोठी तवशी आपल्याकडे मिळतात. तर ह्यातला मला जेवढा लागणार आहे तेवढा मी पोर्शन काढून घेणार आहे आणि बाकीचं ठेवून देणार आहे. ह्याचं आपण लोणचं करू शकतो किंवा कायरस करू शकतो, घावन आपण ह्याचे तवशाचे करू शकतो, बरेच पदार्थ आपण करता येतात याचे. तर आता मी ह्यातला कापून आपल्याला जेवढा थालीपीठासाठी आत्ता लागणार आहे तेवढा पोर्शन काढून घेणार आहे आणि तो किसणीवरती किसून घेणार आहे. तुम्ही बघू शकता आतनं हे असं असतं काकडीसारखं. ह्याच्या जर बिया खूप जून असतील तर त्या आपल्याला घ्यायच्या नाही आहेत. ह्या जर कोळ्या असतील तर आपल्याला थालीपीठामध्ये चालतात. आता हे जे तवसं आहे ते मी किसून घेणार आहे. इथे मी सगळं तवसं आपण जेवढा पोर्शन काढला होता तेवढा किसून घेतलाय. तुम्ही बघू शकता ह्याला स्वतःचं असं भरपूर पाणी असतं, त्यामुळे याचं पीठ मळताना जर लागलं आवश्यक वाटलं तरच आपण याच्यात पाणी ॲड करणार आहोत. नाहीतर ह्या काकडीच्या पाण्यातच आपल्याला ते सगळं भिजवून घ्यायचं आहे. तर आता सगळ्यात आधी इथे ह्या तवशावरती मी घालणार आहे 2 चमचे लाल तिखट. त्याच्यानंतर घालणार आहे चमचाभर हळद. त्याच्यानंतर घालणार आहे 1 चमचाभर घरगुती आपला जो साठवणीतला मसाला असतो तो घालणार आहे. तुमच्याकडे जो साठवणीतला मसाला असेल तो घाला. जर नसेल तर तुम्ही इथे थोडासा कांदा लसूण मसाला सुद्धा वापरू शकता. आता मी ह्यामध्ये घालणार आहे चवीप्रमाणे मीठ. भरपूर अशी घालणार आहोत आपण कोथिंबीर. हिरवी मिरचीचे काप करून घेतलेत, साधारण 1-2 हिरव्या मिरच्या बारीक चिरून काप करून घेतलेत, त्या आपण घालूया. लाल तिखटही घातलं आहे, त्यामुळे तुमच्या तिखटपणानुसार ॲडजस्ट करायचं आहे ते आपल्याला किती तिखट लागतं. आणि आलं आणि लसूण ह्याचा खरडा करून घेतला आहे तो आपण घालणार आहोत. खूप जास्त बारीक पेस्ट केली नाही आहे, दाताखाली लागलं की खूप छान लागतं हे. तर एक साधारण चमचाभर ते घेतलं आहे आणि अर्धी वाटी बारीक कांदा घेतला आहे चिरून, तो आपण घालूया. ऑप्शनल आहे, तुम्हाला जर कांदा नको असेल तर तुम्ही नाही घातला तरी चालेल. आणि आता हे सगळं आपण एकदा छान मिक्स करून घ्यायचं आहे. मी इथे आता हे छान कालवून घेतलं आहे. तुम्ही बघू शकता ह्याला आता छान पाणी सुटलं आहे. शक्यतो हे हातानेच कालवायचं, म्हणजे ह्यातलं पाणी जे असतं ते सगळं व्यवस्थित बाहेर येतं. चमच्याने तितकं चांगलं कालवलं जात नाही ते. आणि आता आपण ह्याच्यात पिठं घालणार आहोत. तर त्यासाठी मी इथे घेतलं आहे डाळीचं पीठ, साधारण एक अर्धी वाटी आधी आपण ते घालूया. त्यानंतर अर्धी वाटी तांदूळाचं पीठ मी इथे घालणार आहे. ही पिठं आत्ता मी अर्धी अर्धी वाटीच घालतो आहे. जर ह्याच्यात अजून आपल्याला पीठ लागलं तर आपण ॲड करणार आहोत. आणि इथे मी घेतलं आहे गव्हाचं पीठ, ते पण आपण घालूया अर्धी वाटी. आणि हे आता छान आपण कालवून घेणार आहोत.
तुम्ही इथे बघू शकता हे सैल आहे. तर आता ही जी आपण वगळून ठेवलेली पिठं आहेत ती आपण सगळी याच्यात घालूया. तुम्ही इथे बघू शकता हा गोळा इथे मी भिजवून घेतला आहे. हा आपल्याला इतपतच घट्ट भिजवायचा आहे, सैल भिजवायचा आहे. ह्याच्यापेक्षा घट्ट आपल्याला हा करायचा नाही आहे, कारण हे आपण थापणार आहोत हातानेच, लाटणार नाही आहोत. त्यामुळे इतपतच सैल हे पाहिजे. असं सैल असेल तर थापायला हलकं जातं. आणि तुम्ही बघितलं की आपण याच्यात एक्स्ट्राचं पाणी अजून ॲड केलं नाही आहे अजिबात. ह्या काकडीच्या तवशाच्या पाण्यामध्येच हे छान भिजलं गेलं आहे. तर आता मी एकीकडे काईल तापायला ठेवतो आणि मग आपण थालीपीठं थापूया. थालीपीठ करण्यासाठी तवा मी एकीकडे गरम करायला ठेवला आहे आणि थालीपीठ थापण्यासाठी इथे मी केळीचं पान घेतलं आहे. तर मी थोडासा तेलाचा हात लावून घेणार आहे त्याला, म्हणजे आपलं थालीपीठ इथे खाली चिकटणार नाही पानाला. आणि आता पाण्याचा हात घेऊन ह्या पिठातला एक गोळा काढून घेणार आहे. आणि आपण हा आता छान थापून घ्यायचा आहे ह्याच्यावरती. आता मी ह्याला एक मध्ये होल करणार आहे, जेणेकरून आपल्या जे थालीपीठ आहे ते सगळीकडनं सारखं शेकलं जाईल. आता आपण तव्याला थोडंसं तेल लावून घेऊया. आपलं हे जे थालीपीठ आहे ते तव्यावरती घालायचं आहे आणि छान सोडवून घ्यायचं आहे. मी ह्याच्यावरती झाकण ठेवणार आहे आणि एक 5 मिनटं ह्याला आपण छान एका बाजूने शेकवून घेणार आहोत. आपलं थालीपीठ एकीकडे शेकतंय तोवर आपण दुसरं थालीपीठ इथे थापून घेऊया. खूप जाड नाही आणि खूप पातळही नाही असं आपल्याला थापायचं आहे. 1-2 मिनटं झाली आहेत. मी झाकण काढून घेतो. आपण ह्याच्यावरती थोडंसं तेल घालूया कडेनी, म्हणजे छान क्रिस्पी होईल आपलं थालीपीठ. आणि आता हे आपण पलटून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता ह्या दुसऱ्या बाजूने किती छान रंग आला आहे. असंच दोन्हीकडनं आपण छान ते भाजून घ्यायचं आहे. आपलं थालीपीठाचा दोन्हीकडनं छान शेकलं आहे. तर मी हे डिशमध्ये काढून घेतो आणि अशाच प्रकारे आपण पुढची थालीपीठं करून घेऊया.
मंडळी, तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली हे नक्की मला कमेंट्समध्ये कळवा. लाईक करा, शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सबस्क्राईब करायला विसरू नका.